वाईट कर्म केलं असेल तर वाईट घेऊन यावं लागतं कर्म, आणि चांगलं केलं असलं तर चांगलं. कर्माचं रूपांतर प्रारब्धात. मग ते इथं येऊन ते प्रारब्ध भोगायचं. मागच्या जन्मात आपण जे केलं ते इथं भोगायचं. म्हणतात असं कसं व्हायलं, मी सगळं चांगलं वागायलो नाही, असं काऊन व्हायले. अरे या जन्मात नाही, पण मागच्या जन्माचं पाप आलं तू या नशिबाला. मग ते पाप भोगावं लागेल का नाही? कोण भोगल? ज्याने केलं तेच भोगल का दुसरं भोगल कोणी? नाही भोगणार. म्हणून सत्कर्म करा, पुण्यात्मक गाठोडं तयार करा, आणि याच जन्मात होतं ते सगळं मानव जन्मात. म्हणून मानव देह श्रेष्ठ याच्यामुळं सांगितलेलं आहे. तीर्थयात्रा फक्त मानवालाच करता येते. आता पंढरीहून जाऊन आली मंडळी, देहू आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास. पाऊस आहे, थंडी आहे, राहायला नाही, राहुट्या, जागा नाही, किती परिश्रम, पण यात्रा करून आले. खरं हे पुण्य आहे हो, आणि हेच करत जावं ह्या जन्मात. आता या आणि जसं वय कमी होईल तसं हेच करीत जावं. आता बस झाले, कवर करीत बसूत. बघ तुमचं तुम्ही आता काय करायचे ते. असं पुण्य जमा करायचं आई, आणि याचा फायदा होता असं म्हणून देव आपला सकर आहे की नाही. हित कळालं पाहिजे आपल्याला. हित कोणतं? आता आपण हित करतो ते संसारातलं लोकाकरता करतो. आपल्याकरता आपण हित काही करायलोत का? आपल्याकरता आपल्याला हित कळालं पाहिजे, आणि आपण जे हित केलं आपल्याला असणारा देवाला आनंद होतो बरं का. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. ज्याचं हित कळालं तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद होतो त्याचा की ज्याला हित कळालं. त्याचे आई वडील पुण्यवान आहेत, धन्यवान आहेत, त्याचे पुण्यवान आई आहेत, वडील आहेत, की त्या कुळामध्ये ज्यानं जन्म घेतला त्याला हित कळालं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. आई वडील धन्य आहेत त्याचे, त्याला हित कळालं. देवाला आनंद होतो आहे नाही. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. गीता आणि भागवत ऐकतात आहे की नाही. भागवत ऐकणं याला भाग्य लागतं. मी कालच सांगितलं, कोणाला भेटत नाही ऐकायला. पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. बहुत म्हणजे पुष्कळ पुण्य लागतं महाराज. त्यावेळेस असताना आपल्याला हे घडतं. आपण पुण्यवान आहेत सगळे, आणि म्हणून आपल्याला ही भागवत कथा ऐकायला मिळाली सावता महाराजाच्या कृपेनं. पुण्यवान आहेत म्हणूनच ऐकलं ना आपण. भाग्य आपण पुण्यवान आहेत. आमचे ते काय नाव त्यांचं, दत्तराव हरकळत ना, ते 2-3 वर्षाखाली मी आलो की माझ्या दर्शनाला ते म्हणले, महाराज काहीतरी पुण्य होतं म्हणून तुमचं दर्शन झालं, भेट झाली ना. ते काही खरं नव्हतं आमचं. आम्हाला आरवी पाहायलाच भेटत नव्हती. काय सांगू तुम्हाला. काय केदारनाथाहून खाली येणं आणि पाठीमागं प्रलय होणं, असं झालं ना. बरेच लोक गेले त्याच्यात. भयानक पाणी उसळलं. ते तुम्ही पाहिलं असेल टी व्ही, हे मोबाईलवर, टी व्हीवर. विश्वर नाही कसा विश्वर आहे. एक शीळ अशी आली, आणि ती शीळ भीम शीळ ऐक नाही, ती एकदम मंदिराला अशी आडली राही, आणि तिला पाणी ते आडलं, आणि त्या पाण्याचे असे 2 भाग झाले. पण केदारनाथाच्या मंदिराला काही झालं नाही. खरी ईश्वराची शक्ती आहे का नाही. काय मोठा प्रलय झाला. कशा इमारती पडल्या तिथं आपण पाहिल्यात. भयानक मंडळी गेली त्याच्यात. आपलं पुण्य होतं त्याच्याने. ते त्यावेळेसच मला आलं कीच म्हणलं, इथं माझं पुण्य आहे म्हणून आरवी पाहायला मिळालं, तुमचं दर्शन झालं, सावता महाराज भागवत ऐकायला मिळालं. पुण्यवानाशिवाय होत नाही हो काही म्हणा तुम्ही. आपलं पुण्य कामी येत असतो कुठंतरी. आणि खरं पुण्य त्यावेळेस उघडतं. तसं पुण्यवान आहेत सगळी मंडळी. भागवत ऐकणं म्हणजे साधी गोष्ट आहे काय. पुण्यवान लागतं त्याला. मग हे जमा कर आई, या जन्मात येऊन जमा कर. गीता भागवत ऐकत जावत, आणि भागवत ऐकल्याचा देवाला आनंद होतो.
आणि तुकोबराय सांगतात की भागवत ऐकणाऱ्याची मला सेवा घडावत. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. कोणाची भागवत करायची का ऐकणाऱ्याची? भागवत करायची नाही केली तरी जमती सुभाषराव एका दिवस, पण ऐकणाऱ्याची करीत जा बरं का. ऐकणाऱ्याची सेवा करणं फार मोठं. आमचे नाना फार करतात, जेवायला वाढतात, पाणी देतात. मी नेहमी पाहतो पंक्तीत, फार तळमळ असते. पण आहे का नाही? खरं आहे, हेच खरं. ही सेवा, हीच महाविष्णूची पूजा. आणि खरी असं सप्ताहामध्ये काम करणं, अशा सप्ताहामध्ये सेवा करणं, आणि याला खरं पुण्य म्हणायचं. कथा ऐकणाऱ्याची सेवा करीत जा. तुम्ही भाग्यवान आहेत. माझ्यासमोर बसलेली मंडळी म्हणजे तुम्ही साक्षात शंकराची रूपे, तुम्ही महिषाच्या मूर्ती, महादेवाची रूपे. तुम्ही काय साधेत का? माझ्यासमोर बसलेली मोठी महात्मे आहेत, महादेवाच्या मूर्ती आहेत तुम्ही. आणि हित कळालं आपल्याला. म्हणून गीता आणि भागवत हे अत्यंत कल्पतरू आहे. इच्छा परिपूर्ण करणारं भागवत पुराण आहे. आपल्या मनात जे काही इच्छा असेल, संकल्प असेल, ते परिपूर्ण करणारं अशा प्रकारचं पुराण आहे. असं कपिल देवाने आपल्या कोणाला सांगितलं? आईला सांगितलं सांख्यशास्त्र. परत आमच्या आईनं विचारलं, कपिल देवा मनुष्य जन्म कसा मिळतो? गर्भ कशा प्रकारचा वाढतो रे? गर्भाचं वर्णन सांगतो का मला? ऐक, सांगतो आई तुला. गर्भ कशा प्रकारचा वाढतो? मनुष्य जन्म घेण्याकरिता पाप करावत का पुण्य करावत हो? पाप केलं नरकात जावं लागल, पुण्य केलं स्वर्गात जावं लागल. पण माणसाचा जन्म घ्यायचा असेल तर पाप आणि पुण्य काय करावं लागेल? समान करावं लागेल. नाही ते म्हणतात मग पाप करावंच लागेल. अहो, न करता पाप होतंय. तुम्ही किती मनानं पाप करायचं नाही, पाप होतंयच. आणि दररोज तर 5 प्रकारचं पाप घडतंय आपल्या हातातून दररोज. तुम्ही किती नाही म्हणा, का नाही होत? सांगू का कोणते 5 पाप दररोज? झाडून काढणं, झाडू घेऊन त्याच्यात जीवजंतू मरतात का नाही? मरतात. भाजी चिरणं, इकडं गप्पा मारीत भेंडी चिरायची, त्याच्यात काही जीवजंतू असतील का नाही? कांडण करणं, त्याच्यात काही जातच असेल ना. कांडण करणं याच्यात जात असतील काही जीवजंतू. दळणं याच्यात जात असतील ना. चुलीत गावऱ्या टाकणं मोडून, त्याच्यातही होत असेल ना काही पात. झाड तोडणं, झाडाच्या बुडाला जीवजंतू असतीलच काही. तुम्ही किती म्हणा पाप करायचं नाही, पाप होते. पाप आणि पुण्य समतोल लागल. पूर्व कर्मानुसार मानवाचा जन्म मिळतो. गर्भ कशा प्रकारचा प्राप्त होतो? मग कपिल देव आपल्या आईला सांगतात, ऐक, पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या रजरूपामध्ये मिलन होतं. कललंतैक रात्रेण पंचरात्रेण बुद्बुदा. पुरुषाचं वीर्य स्त्रीच्या रजरूपामध्ये काय होतं? मिलन होतं. आणि असं मिलन होऊन असताना त्याचं 5 दिवसानंतर त्याची एक गाठ तयार होती. कपिल देव आपल्या आईला गर्भाचं वर्णन सांगायलेत. असं 5 दिवस तयार झाल्यानंतर असताना ती गाठ तयार होती. असं करत 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 1 महिना होतो. मग 1 महिन्यानं त्याला डोकं तयार होतं बरं का. मग दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला हात पाय निर्माण होतात. 3ऱ्या महिन्याच्या ठिकाणी त्याला रोम निर्माण होतात. रोम म्हणजे केस, अस्थि म्हणजे हाडं निर्माण होतात, चर्म म्हणजे कातडी निर्माण होती, आणि मुलगा किंवा मुलगी चिन्ह निर्माण होतं.
3 महिने पूर्ण झाले. मला वाटतं आमचं विज्ञान सांगतं का हो, सोनोग्राफी. आमच्या जो सोनोग्राफी पहिलीच आहे, आम्ही सांगतो. 4थ्या महिन्याच्या ठिकाणी त्या लेकराला सप्तधातू होतात. 5व्या महिन्याच्या ठिकाणी त्या लेकराला प्राण निर्माण होतो. 6व्या महिन्याच्या ठिकाणी त्या लेकराला भूक लागते. आईनं जे जेवण केलंय त्याचा अन्न पुरवठाच तर त्या बाळाला होतो. आणि 7 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत ते बाळ आईच्या गर्भपिशवीमध्ये सारखं फिरत राहतं. सारखं फिरत राहतं आणि देवाचा धावा करतो, देवा मला लवकर बाहेर काढायच्यात. अत्यंत घाणीत पडलोय मी, दुर्गंधी याच्यामध्ये. का हो, कसं आहे हे शरीर? बाहेर चांगलं आहे ना, आतून जर शरीराचा विचार केला तर कसं आहे? हां, बाहेर छान दिसतं, सुंदर दिसतं. आतील जर शरीराचा विचार केला तर मला वाटतं ते मदलसामध्ये आहे ना. हो महाराज, रवरव दुर्गंधी आहे नाही, सगळी दुर्गंधी आहे. मांस आहे मध्ये, सगळी घाण आहे, विष्ठा आहे, अत्यंत असणारा घाण आहे याच्यामध्ये. आणि या घाणीमध्ये या बाळाला टाकून दिलेलं आहे, दुर्गंध सुटलेला आहे. ते लेकरू असं गुदमरून जातं आणि सांगतं, देवा देवा मला बाहेर काढ रे याच्यातून, मला इथं बसा वाटणं. मी तुला कधीच विसरणार नाही, मी कधी विसरत नाही तुला, मला याच्यातून बाहेर काढ देवा. काय ते दुर्गंधी, काय ते 7 पासून 9 महिन्यापर्यंत तो परमात्माचा धावा करतो. देवाला मी विसरणार नाही कधी. आणि असं करत करत 9 महिने पूर्ण होतात. प्रसूत कालाच्या वेदना होतात, अत्यंत कठीण वेदना आहेत त्या फक्त मातेलाच विचारा, काही आत नाहीत त्या. हो का हो सुभाषराव, विंचू चावलं का तुम्हाला एका दिवस? चावला किद्दा? दहा बारा दा. हां एकदा विंचू चावलं तर कसं वाटलं? चांगलं वाटलं ना. कसं काय 24 तास त्याचं आठवण. आणि अशा 1000 विंचू अंगावर टाकल्या कसं होईल? 1000 विंचू चावल्याच्या वेदना होत्यात पा बाळाला जन्म देताना आईला. आई होणं सोपं नाही. काय कष्ट आहेत त्या मातेला. प्रसूत कालाच्या वेदना सहन करावं लागतात आणि इतक्याच वेदना बाळाला सहन करावं लागतात. जन्म सोपा नाही. अत्यंत त्रास होतो त्या मातेला, काय सांगावत महाराज. आणि तिला आई म्हणावं म्हणून त्या आईचं प्रेम असतं. बाळा जन्म देताना किती वेदना सहन केल्या रे, किती त्रास सहन केला मी. आणि म्हणून अत्यंत प्रेम असतं त्या लेकरावर आईचं. आजच्या आईचं प्रेम पहिल्या आई इतकं नाही. पण काय का म्हणून नाही? आजच्या आई जन्म देताना वेदना सहन करीनत. कारण वेदना सहन करायचं कामच राहिले नाही. विज्ञान युग आहे. कारण पहिल्या महिन्यापासूनच वाऱ्या आहेत पंढरपूरच्या. आषाढी कार्तिकी बेड रेस्ट, आराम. पलंगाच्या खाली उतरू नका, ओझं उचलू नका, काम करू नका. सासूबाई सुनाच्या पुढे पुढेच पळत राहतात. नको बाई उतरू, मी वाढते तुला.
राहू दे मी ताट घासते, तू नको उठू, डॉक्टरनं सांगितलं काही करू नको. मग शेवटी डॉक्टर म्हणते सीझर शिवाय पर्याय. याच्यामुळं वाऱ्या केल्यात का मी? आता जन्म असा नाहीच. मग सीझर करताना वेदनाचं कामच नाही. आईला वेदनाचं काम आहे का? कामच राहिलं नाही ना. तर सीझर करायचं म्हणल्यानंतर वेदना सहन करायच्या नाही, काय नाही, लगेच लेकरू काढून घेता येतं. म्हणून ते आईचं या लेकरावर प्रेम नाही आजच्या, हॉस्टेलला टाकायला. अरे देवाची कृपा किती आपल्यावर, देवानं किती सुंदर रूप दिले. जन्म होण्याच्या अगोदर दूध तयार आहे, पक्षाचा जन्म होण्याच्या अगोदर चारा तयार केला. त्याची कृपा फार मोठी. चाले हे शरीर कोणाची असत्य, हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं, कोणाच्या सत्तेनं बोलतोच, कोणाच्या सत्तेनं वागतो. झाडाचं पान हलत नाही. त्याच्या कृपेनं असताना, त्याच्या सत्तेनं असताना आपण चालतोच महाराज. म्हणून त्या परमात्माचं नित्य चिंतन करत जा. देवाला कधी विसरत जाऊ नयेत बरं का. देवाची खूप मोठी आपल्यावर कृपा आहे. मुलगा चांगल्या होण्याकरता 4 लोकांचं पुण्य लागतं बरं का. हे असा कपिल देवासारखा 4 लोकांचं पुण्य लागतं. कोणाचं? सुशलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चातुरा दात्रतम वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यत. मला सांगा, एखादा शांत मुलगा आहे, भांडण करत नाही, गर्दा करत नाही, बोलत नाही, अत्यंत शांत मुलगा आहे, कोणाचं पुण्य असेल हो? काय लेकरू शांत आहे हो तुमचं? त्याचा आवाजच मी ऐकला नाही कधी. कोणाचं पुण्य असेल? आईचं पुण्य असतं, लक्षात ठेवा. मुलगा शांत निघणं आईचं पुण्य. एखादा मुलगा हुशार आहे, चतुर आहे, शाळेमध्ये प्रत्येक वर्गात पहिला नंबर, अभ्यासात, बोलायला अत्यंत चतुर, व्यवहारात हुशार, बाजारात गेला तर 4 वेळेस त्याची चौकशी करील. का मामा तिकडं तर 10 रुपये 5 रुपये द्यायले तर तुम्ही 10 कसं काय लावली भाजी? नाही बाळा, आता भाव ते पावसाळ्यात माळवं नसतं. नाही तुम्ही महागच देतात. तिकडं स्वस्त दिलं पलीकडं. एवढं लेकरू चतुर, एवढी चौकशी करायला, एवढं हुशार मुलगा. पुण्य कोणाचं आहे? वडिलाचं पुण्य आहे. पितृपुण्येन चातुरा. एखाद्या मुलाला दातृत्वाचा फार छंद असतो. तुम्ही अजून पहा, तुम्ही अजूनही पहा. एखादा गोसाई महाराज कोणी दारात आले ना, आई वाढायच्या आधी तिला सकले करू हातात ज्वारी घेऊन पुढे पळतो. आईनं सांगितलं का वाढ त्याला? मग काऊन पळायले? एखाद्याला पंगत देणं, तीर्थयात्रा करणं, दानधर्म करणं, ऐक नाही, एखादं सत्कर्म करणं, एक सद्भावनाच निर्माण होते. चला आपण एक सप्त्यात पंगत द्यावत, आपणही अन्नदान करावं, आपणही थोडीशी यात्रा करावं. कामून मनात बुद्धी निर्माण झाली. चला एखाद्या मंदिराला आपण काही देणगी द्यावत. कशामुळं बुद्धीचं निर्माण? आपल्या घराण्यामध्ये असे काही वंशज होऊन गेलेत. आपले वडील पंजोबा आजोबा कोणी असेल त्यांचं पुण्य याला आलं. दातृत्वम वंश पुण्य आहे ना, वंशाचं पुण्य आलं आहे आपल्याला. आणि 4थं पुण्य असतं स्वतःचं असतं, लक्षात ठेवा. म्हणून अशी सद्भावना निर्माण होती आपल्याला. म्हणून कपिल देवासारखा असताना पुण्यवान आणि असा सुपुत्र पोटी जन्म घेतला मातेच्या, आणि आईला याच्यातून बाहेर काढलं. पडू नको याच्यात. या संसारामध्ये काही नाही, मिथ्ये फुलकट हा संसार, सार तो एक भगवंत. बाकीचं सगळं फोलकट आहे, मिथ्ये आहे. त्या स्त्रिया मला वाटतं सुपात वस्तू घेतात ना काही, आणि सुपात घेतल्यानंतर त्या पाखडतात. जड भाग अलीकडे राहतो ना, पाठीमागं हलका भाग पुढे. मग जड उपयोगाला आणायचा का हलका? जड. आणि हलका फेकून द्यायचा, आहे की नाही? फुलकट हा संसार, फुलकट आहे, आणि सार तो एक भगवंत. मला सांगा, ताकाला किंमत का लोण्याला किंमत? आपण दही तयार केलं, दुधाचं दही केलं, एक मोठा माठ भरला आणि माऊलीनं मंथन केलं त्या
खूप मंथन केलं. करतात ना पहिल्या महिला मंथन. आता मशीन निघाल्या वाटतं. मंथन फार करावं लागतं. सकाळी उठावं लागतं. का मंथन 2 वाजता केलं जमते दुपारी? नाही 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 मंथन करता आलं पाहिजे. सकाळी उठावं लागतं 5ला 4ला आणि ते मंथन करायचं महाराज. घुसळण करायचं. मला वाटतं गरम पाणी गार पाणी टाकतात काय की काहीतरी. त्याशिवाय ते लोणीत निघत नाही. लोणी काढणं सोपं आहे काय त्याच्यातलं? मग लोण्याला किंमत का ताकाला? लोण्याला किंमत आहे. लोणी हे सार आहे आणि ताक असार आहे. आपण शेजाऱ्याला लोणी वाटतो का ताक वाटतो? मला वाटायला लोणीच वाटून टाका. आपण लावली ना रवी, मग ते वाटीचं पातेला तयार झालं की सगळ्या शेजाऱ्याला देऊन टाकायचं लोणी. ताक ठेवायचं घरी. जमल का? नाही 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 नाही. लोणी ठेवायचं आणि ताक वाटीत राहायचं. ताकाचं पाणी भेटेन आजच्या काळात, त्याच्यात पाणी टाकते. शेजाऱ्याला वाटतं ताक का होईना पण द्यायली बिचारी. राहिलंच नाही तर काय भेटेल? सारा तो एक भगवंत. संसार हा असार आहे. संसार हा मिथ्य आहे. संसार हा खोटा आहे. आणि देव कसा आहे? सार आहे. म्हणजे महाराज संसार मिथ्ये, संसार खोटा आहे असं म्हणतात. संसार सोडला का कोणी? तुम्ही सांगायलीत सोडलं का? सांगणाऱ्यानं सोडला का? नाही ना. ऐकणाऱ्यानं सोडला का? नाही. फक्त काय म्हणायचं? संसार मिथ्ये, संसार खोटा आहे. सोडला का? बरं संसार खरा वाटतो का खोटा वाटतो? होय सुभाषराव? खरं वाटते खोटं वाटते? खरं नाही तर काय? घरदार लाईट सगळं सगळं खरं वाटतंय ना. खरं आहे नाही सगळं. मग खोटं कसं म्हणायचं? तुम्हाला दृष्टांत एक सांगतो, शेवा पूर्ण करून टाकतो. एका नदीच्या काठेवर एक सकाळीच नदीवर गंगेवर स्नान करायला एक व्यक्ती गेला. एकटाच सकाळी 4 वाजता 4-5 वाजता आपली कळशी वगैरे त्या गंगेच्या काठावर ठेवली, धोती ठेवली. पाण्यात असा पाऊल टाकायचं की एक अनमोल हार दिसला त्याला, एक नवरत्नाचा. तो म्हणला वा, आजचा काय दिवस चांगला जन्माला हो. आपली दारिद्र्यताच गेली. पाण्यात हार. बरं झालं कोणी नाही, मी एकटाच आलोय. असा पाण्यात शिरला, हात घातला त्या वाळूत आणि ते हार पाहू लागला. खूप परेशान झाला. हारच हाताला येईन ते. या दिसायला म्हणले हाताला कसं येईन? इकडून पाय तिकडून पाय, ह्या वाळूत पाय त्या वाळूत पाय, वाळूची पाहायला सगळं पण मेळ लागन त्याला. दुसरं आलं एक स्नानाला पुन्हा थोड्या वेळाने. आणि ते मला काय करायला तू? ते मला काय नाही नाही बराच वेळाने आलास म्हणलं. दररोज लवकर येतो आंघोळ करून. आज कसं उशीर झाला? तो म्हणला तुला सांगून येत पण आता सांगतो. खरं तर तुला सांगायला न पाहिजे. मला काय झालं? ते पाण्यात काय दिसतंय? अरे हार आहे ना म्हणला. हां हेच पाहिलो म्हणला मी. तुला सांगून येत आता जाऊ दे, तूच दे याच्यातलं मला हातात काढून, मी अर्ध देतो याच्यातलं. हे म्हणला मला तरी कुठं माहीत होतं. यांनी सांगितलं अर्धा का जाईन, पण अर्धा तर मिळाला ना. आत्ता देतो मला काढून. पाण्याशिरला वाळू पाहायला, सगळी वाळू इकडं तिकडं चळाचळी केली, हे केली, पेजर व्हायला. हार तर दिसायला ना, हातालाच येईन. काय कमाल असेल म्हणला. 3रा आला, 4था आला, 5वा आला. गावातले आले, दन उड्या मारायलीत पाण्यात आणि ते काढायलीत. हार दिसायला पण हार हाताला. परेशान झालं सगळं गाव. थकून पाण्यातून आला, असा बाहेर बसला, असं भोवताली पाहू लागला. त्यानं गंगेच्या काठावर असं झाड होतं आणि त्या झाडाला ते हार असा लटकलेला होता. तर म्हणला काय येडे येत रे आपण. हार कुठे?
हार वर आहे आणि त्याचं प्रतिबिंब कुठं पडलंय? पाण्यात. हार शोधायलोत कुठं? पाण्यात. आता हार पाण्यात किती पाहायला तर सुभाषराव दिसतोय, भेटेल का? बरं हार खोटा आहे का? खोटा असल्यावर गाव बेजार झालं असतं का? अहो हार खरा वाटायलाय ना. हार खरा वाटतो, हार दिसायलाय, हार शोधायलोत, पण हार हाताला येईन. हार खोटा आहे का खरा आहे? सांगा ना. हार खोटा आहे का खरा आहे? अहो खरा आहे की. टपकन हार पाण्यात दिसायलाय, खोटा कसं म्हणता येईल? तसा संसार खोटा आहे का खरा आहे सांगा? खोटा असल्यावर कोणीच केला नसता. होय खरंय ना. घरदार, लेकरं बाळ, नातवंड, धन धान्य, गाई म्हशी सगळं आहे ना. हा खोटं कसं म्हणावं? खोटं म्हणल्यावर कोणी सांभाळलं असतं का? काही केलं असतं का? नाही. त्याच्यासारखं आहे. खोटं वाटतं, सत्य वाटतं, सत्याचा भास व्हायलाय, वास्तविक पाहता ते मिथ्ये. हार खरा वाटायलाय पण हार खरा नाही. हाराचं प्रतिबिंब पडलं त्या पाण्यात म्हणून हार सत्य वाटतो. वास्तविक हार बाजूला आहे आणि त्याचं प्रतिबिंब असताना पाण्यामध्ये पडलं. तसं संसार जरी मिथ्या असला, खोटा असला, तरी आपल्याला भास होतो संसार सत्य आहे, वास्तविक सत्य नाही तो, आहे की नाही? तसं परमार्थ हा सत्य, तो सार आहे. त्याची साधना, त्याचं नामस्मरण करीत जावं आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं. खरं कल्याण याच्यामध्येच आहे. असो अशा प्रकारचं सूत सांगता शौनकादिवशो आमच्या शुकाचार्य महाराजांनं परीक्षित राजाला आणि देहूती मातेला सांगितलेलं जे काही ज्ञान, सांख्यशास्त्र असणारं आणि असं ज्ञान सांगितलेलं आहे. आजचा कथाभाग आज आपण या ठिकाणी थांबू.